अली खानवर शस्त्रक्रिया सुरू झालेली आहे। तर सैफ अली खानवर सध्या शस्त्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती कळते। अत्यंत महत्त्वाची बातमी मुंबईतून। सैफ अली खानवर सध्या शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे। सैफ अली खानच्या शरीरातून 3 इंचाची टोकदार वस्तू देखील बाहेर काढण्यात आलेली आहे। 6 वार करण्यात आलेले होते, त्यातले 2 वार हे गंभीर होते आणि त्यानंतर आता शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून 3 इंचाची टोकदार वस्तू सैफ अली खानच्या शरीरातून बाहेर काढण्यात आल्याची माहिती कळते। सैफ अली खानवर शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे। मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली। रात्री उशिरा एका व्यक्तीनं धारधार शस्त्राने सैफ अली खानवरती हल्ला केलेला, चाकू हल्ला झालेला आणि याच्यामध्ये 6 वार करण्यात आले होते, ज्याच्यापैकी 2 वार हे गंभीर होते आणि त्यानंतर लीलावती रुग्णालयात त्याला तात्काळ दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आपण बघतोय। आणि यावेळेला शस्त्रक्रिया करतानाच सैफ अली खानच्या शरीरातून 3 इंचाची एक टोकदार वस्तू बाहेर काढण्यात आलेली आहे। सैफ अली खानच्या शरीरामधून 3 इंचाची टोकदार वस्तू बाहेर काढण्यात आल्याची माहिती कळते। सैफ अली खानवर रात्री 2 वाजता चाकून हल्ला करण्यात आलेला आहे। अज्ञात व्यक्तीने हा हल्ला केलेला होता त्याच्या घरामध्ये शिरून आणि त्यानंतर सैफ अली खानला 3:30 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया देखील पार पडलेली आणि या दरम्यान शरीरामधून 3 इंचाची टोकदार वस्तू बाहेर काढण्यात आली अशी माहिती कळते। सैफ अली खानवरती शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि या दरम्यान शरीरामधून 3 इंचाची टोकदार वस्तू बाहेर काढण्यात आल्याची माहिती सध्या कळते। सैफ अली खान याच्या घरी काल रात्री 2 वाजता एका अज्ञात व्यक्तीने घुसून सैफ अली खानवर हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झालेला आहे। 6 वार करण्यात आलेले होते, ज्याच्यापैकी 2 वार हे अत्यंत गंभीर होते आणि त्यानंतर 3:30 वाजता लीलावती रुग्णालयात सैफ अली खानला दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून सैफच्या शरीरामधून 3 इंचाची टोकदार वस्तू बाहेर काढली आहे अशी माहिती सध्या समोर आलेली आहे। रात्री 2 वाजता अज्ञात व्यक्ती घरामध्ये शिरल्याचं मोलकर्णीनं पाहिलेलं होतं आणि त्यानंतर मोलकर्णीनं आरडाओरडा केला आणि त्यानंतर सैफ हा आपल्या मुलाच्या बेडरूममध्ये होता, तो तिथून बाहेर आला आणि मोलकर्णीनं आरडाओरडा करताच तो बाहेर आल्यानंतर त्याची झटापट या व्यक्तीबरोबर झाली आणि याच दरम्यान या व्यक्तीनं 6 हल्ला केला आणि 6 वार सैफ अली खानवर केले होते। कृष्णा सोनारवाडकर माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। कृष्णा, सुमित, आपण पाहतो की रात्री 2च्या सुमारास ही घटना घडल्याचं अधिकृत आता समोर आलेला आहे। ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला सैफ अली खान हा आपला त्याचा मुलगा जहांगीरच्या खोलीमध्ये होता आणि पहिल्यांदा या अज्ञात इस्माला त्याच्या मोलकर्णीनं पाहिलेलं होता। मोलकर्णीचं नाव हे लिमा आहे आणि ती जेव्हा या अज्ञात इस्माला बघून ओरडली त्यावेळेला सैफ अली खान हा त्याच्या मुलाच्या बेडरूम मधून बाहेर आला आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न केला। या झटापटीमध्ये अज्ञात आरोपीने एकूण 6 वार सैफ अली खानवरती केले, त्यामध्ये 2 खोलवर जखमा असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे। सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर आहे, मात्र वांद्रे मधल्या या सगळ्या परिसरामध्ये हे VIP सगळी ही रेसिडेन्सी आहे आणि इथे आपण पाहतो की अनेक सेलिब्रिटी राहतात, नेते राहतात आणि मागच्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीने इथे काही घटना घडत आहेत त्यामध्ये बाबा सिद्दीकी यांची हत्या असेल किंवा मग सलमान खानच्या घरावरती गोळीबार असेल किंवा त्याच्या घराच्या बाहेरची रेकी असेल, शाहरुख खान याच्या घरामध्ये सुद्धा 2 इस्मांनी घुसण्याचा प्रयत्न केलेला होता। ही घटना सुद्धा मागच्या काही दिवसामध्ये ताजी आहे आणि आता सैफ अली खानच्या घरामध्ये घुसून त्याच्यावरती वार करण्याची अत्यंत गंभीर घटना। त्यामुळे या मागच्या सगळ्या घटनांचा जर दाखला घेतला तर वांद्रे परिसरामध्ये राहणाऱ्या या VIP सेलिब्रिटींसाठी किंवा हा परिसर जो आहे तो कुठेतरी अनसेफ होताना पाहायला मिळतो आहे। त्यामुळे इथला पोलीस बंदोबस्त असेल किंवा इथली गस्त असेल, या सगळ्या गोष्टींवरती आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत। काही राजकीय नेते म्हणतात की मुंबईमधल्या या VIP नेत्यांसाठी सुरक्षा आता इतकी गंभीरतेने या सुरक्षेकडे पाहायला हवा, असं देखील एक उच्चार जो आहे तो या राजकीय नेत्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय। मात्र सैफ अली खानच्या घरामध्ये या व्यक्तीला प्रवेश मिळाला कसा, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे। पोलीस ज्या पद्धतीने तपास करतायत किंवा ज्या पद्धतीने CCTV फुटेज चेक करतायत त्यामुळे जबरदस्ती कुणीही प्रवेश केल्याचा अद्याप तरी पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे सैफ अली खानच्या घरामध्ये जे कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून या व्यक्तीनं प्रवेश केला का, हा सुद्धा एक संशय जो आहे तो पोलीस व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत आणि त्याच अनुषंगाने सगळ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, त्यांची कसून चौकशी केली जाते।